या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू आदित्यसाठी कॉफी घेऊन येते आणि त्यामुळे आदित्य तर खूपच खुश होतो. पण मग तो कॉफी पिताना मनाशी विचार करू लागतो की बिचारी पारू सकाळपासून सगळ्यांसाठी काही ना काही काम करतच असते. हिने चहा कॉफी काही घेतला आहे की नाही काय माहिती. आणि मग तो मुद्दाम नाटक करत म्हणतो की अगं पारू, काय कॉफी बनवली आहेस तू, त्यामध्ये अजिबात साखर टाकलेली नाही आहे. आणि ते ऐकून पारू म्हणू लागते की आदित्य सर, हे काय बोलताय तुम्ही, मी खरंच साखर टाकली होती. पण आदित्य म्हणतो की मग हे बघ, तू स्वतः टेस्ट कर. त्यामुळे पारू कॉफीचा एक घोट घेते आणि त्याला म्हणते की आदित्य सर, कॉफी तर चांगली झाली आहे, बघा तुम्ही पिऊन. पण आदित्य म्हणतो, आता काय मी तुझी उष्टी कॉफी पिऊ का, आता ही कॉफी तूच पिऊन टाक. तर पारू म्हणत असते की सॉरी आदित्य सर, मग हवं तर तुम्ही मी प्रीतम सरांसाठी बनवलेली कॉफी प्या. पण आदित्य म्हणतो की मला आता कॉफी वगैरे काही नको आहे, माझ्यासाठी तूच चहा बनवून आण. आणि ते ऐकून पारू म्हणते की ठीक आहे. पण मग आदित्य मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणू लागतो की आता जर माझी संजना इथे असती ना, तर मला काय हवं काय नको हे तिला बरोबर समजलं असतं. तिच्या इतकी माझी काळजी दुसरं कोणी घेऊच शकत नाही. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारू खूप चिडते. तर आदित्य मुद्दाम तिला अजून चिडवण्यासाठी प्रीतमला कॉल करतो आणि संजना म्हणून त्याच्याशी बोलू लागतो. पण त्यामुळे पारू खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर ती प्रीतमच्या खोलीत येते. तर इकडे प्रीतम आवाज बदलून आदित्यसोबत बोलत असतो आणि पारू आली आहे या गोष्टीची त्याला कल्पनाही नसते. मग पारू प्रीतमचं सगळं बोलणं ऐकते आणि मग तिला समजतं की आदित्य ज्या मुलीसोबत बोलतोय ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून प्रीतम सर आहेत. त्यामुळे ती खूपच खुश होते आणि हसतच प्रीतमचं बोलणं ऐकू लागते. तर इकडे जेव्हा आदित्यच्या लक्षात येतं की पारू चिडून निघून गेले, तेव्हा तो अजूनच खुश होतो आणि फोन कट करतो. आणि मग त्यानंतर इकडे प्रीतमच्या लक्षात येतं की पारूने त्याचं बोलणं ऐकलंय. तर पारू त्याला विचारत असते की प्रीतम सर, हे काय चाललं होतं तुमचं, तुम्ही आवाज बदलून कोणाशी बोलत होता. आणि त्यावेळी प्रीतमला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. पण पारू त्याला सतत तोच प्रश्न विचारत असते आणि त्यामुळे मग तो दरवाजा बंद करतो आणि पारूला म्हणतो की पारू, अगं हे ना दादाचं एक सिक्रेट आहे. तर पारू नाटक करत म्हणत असते, आदित्य सरांचं सिक्रेट, मग तुम्ही ते मला कसं काय सांगणार ना, बरोबर आहे, तुमचं सिक्रेट तुम्ही मला का सांगाल. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की पारू, तू नाराज होऊ नको, मी सांगतो तुला आमचं काय सिक्रेट आहे ते, कारण तू सुद्धा आमची मैत्रीण आहेस ना. आणि मग तो पारूला सांगू लागतो की अगं दादाचं एका मुलीवर प्रेम आहे, मात्र तिला जळवण्यासाठी दादा मुद्दाम माझ्याशी बोलत असतो. आणि हे ऐकून पारूच्या मग सगळा प्रकार लक्षात येतो. ती खूपच खुश होते पण ती चेहऱ्यावर काही दाखवत नाही. ती म्हणत असते की आता मी बरोबर प्रीतम सरांकडून सगळी माहिती काढून घेते. आणि मग ती प्रीतमला वेगवेगळे प्रश्न विचारू लागते आणि प्रीतमसुद्धा त्याने आणि आदित्यने आत्तापर्यंत जे काही केलेलं असतं ते सगळं पारूला सांगू लागतो. आणि मग पारू तर हसतच त्याचं सगळं बोलणं ऐकू लागते. तिला हे सुद्धा समजतं की आदित्यला मिठी मारणारी ती मुलगी नाही तर प्रीतम सरच होते, त्यामुळे ती खूपच खुश होते. तर प्रीतम तिला म्हणत असतो की पारू, आता दादाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी तू सुद्धा आमची मदत करशील ना. तर पारू म्हणते, हो प्रीतम सर, तुम्ही काळजी करू नका, मी तुमची एकदम व्यवस्थित मदत करेल. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य मात्र अगदी वेड्यासारखा पारूचाच विचार करत असतो. तिच्याच आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो आणि तिचीच स्वप्न बघत तो नाचत असतो, हसत असतो. दुसरीकडे पारूला देखील पुन्हा पुन्हा सगळा प्रकार आठवत असतो. आणि आदित्य सर इतके दिवस ज्या मुलीचं नाव घेऊन आपल्याला जळवत होते ती मुलगी नसून प्रीतम सर आहेत, या गोष्टीचा तिला खूपच आनंद झालेला असतो. ती खूपच खुश असते, उड्या मारत असते, नाचत असते. आणि त्याचवेळी मारुती त्या ठिकाणी येतो. त्यामुळे पारू पटकन शांत होते. तर मारुती तिला विचारत असतो की पारू, काय झालं आहे. तर पारू म्हणते, काही नाही बा, पण असं का विचारतोयस तू. तर मारुती म्हणत असतो की तू आजकाल खूपच खुश दिसते, तुझ्यात झालेला बदल कळतोय मला. म्हणजे काल देवी आई तुझ्यावर इतक्या चिडल्या, तुझ्यावर इतक्या ओरडल्या, मला तर वाटलं होतं 2 दिवस तू रडत बसशील, पण तू तर बघ एकदम आनंदात आहे. आणि ते ऐकून पारूचा चेहराच पडतो. तर मारुती तिला सांगू लागतो की पारू, माहीत नाही का, पण मला असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर माणूस खूप हसला ना तर त्याला रडावं सुद्धा लागतं. आणि ते ऐकून पारू काहीच बोलत नाही आणि सरळ तेथून निघून जाते. मारुती मात्र काळजीत पडतो. दुसरीकडे आदित्य पारूला कसं प्रपोज करावं यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधत असतो. तो पारूला प्रपोज करण्यासाठी वेगवेगळे डायलॉग बोलत असतो.
पण त्याला त्यातील एकही गोष्ट काही आवडत नसते आणि मग तो शेवटी गुडघ्यावर बसूनच पारूला प्रपोज करायचा ठरवतो आणि तो गुडघ्यावर बसतो सुद्धा. पण तितक्यात पारूच त्या ठिकाणी येते. त्यामुळे आदित्य लगेच व्यायाम करायला सुरुवात करतो. तर पारू हसतच विचारत असते की काय चाललंय आदित्य सर तुमचं. तर आदित्य म्हणतो की काही नाही, मी फक्त व्यायाम करत होतो. पण तू इथे कशासाठी आली आहे. तर पारू नाटक करत म्हणत असते की मगाशी तुम्ही कॉफी पिला नाहीत ना, तुम्हाला चहा हवा होता म्हणून मग मी तुमच्यासाठी चहा घेऊन आली आणि आता यात भरपूर साखर टाकली आहे. आणि ते ऐकून आदित्य खुश होत चहा प्यायला घेतो. मात्र त्या चहामध्ये अजिबातच साखर नसते. पारूने मुद्दाम बिना साखरेचा चहा त्याला दिलेला असतो. तर आदित्य नाईलाजाने त्या चहाचं कौतुक करतो. तर पारू मग नाटक करत आदित्यचे पाय खेचायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आदित्य सर, आता जेव्हा तुमच्या मालकीनबाई या घरात येतील ना तेव्हा मी त्यांची खूप सेवा करेल. तर आदित्य विचारतो की अगं कोण मालकीनबाई. तर पारू हसतच म्हणते की अहो त्या नाही का डोळ्यांवाल्या, ज्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्या. जेव्हा तुमच्या दोघांचं लग्न होईल आणि त्या या घरात येतील ना तेव्हा मी जशी तुमची सेवा करते तशी त्यांचीसुद्धा सेवा करेल. मला तर खूपच आनंद होईल जेव्हा त्या या घरात येतील तेव्हा. मला तर असं वाटतं तुम्ही आता लवकरात लवकर लग्न करून टाकावं. आणि हे ऐकून आदित्यला धक्काच बसतो. त्याला कळतच नाही की सकाळपर्यंत मुलीचं नाव घेतल्यावर जळणारी पारू अचानक माझ्या आणि तिच्या लग्नाचा विचार कशी काय करते. त्यामुळे तो घाबरूनच तिच्याकडे पाहू लागतो. तर पारू मुद्दाम विचारत असते की काय झालं आदित्य सर, कशाचा विचार करताय तुम्ही. पण तो काही बोलत नाही. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत बोलत असतात. अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की तुला माहिती आहे ना, आईवडिलांचे गुण आपल्या मुलांमध्ये येतात आणि तुझा हा जो काही कविता करण्याचा, शायरी करण्याचा गुण आहे तो आपल्या कोणत्या मुलात आला असेल असं तुला वाटतं. तर श्रीकांत म्हणतो की कदाचित आपल्या प्रीतममध्ये. पण अहिल्या हसतच म्हणते की अजिबात नाही, तुझा हा गुण आपल्या आदित्यमध्ये आला आहे. त्यालासुद्धा कविता खूप आवडतात. आणि हे ऐकून श्रीकांतला तर आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणत असतो की अहिल्या तू एक गोष्ट नोटीस केली आहे का, आजकाल आपला आदित्य खूप आनंदात असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात ना काहीतरी चांगलं घडतंय असं मला वाटतंय. त्याच्या चेहऱ्यावरचं तेजही वाढलं आहे. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते हो श्रीकांत, मी सुद्धा ही गोष्ट नोटीस केली आणि मला ना खरंच खूप आनंद होतोय. कारण मला भीती वाटत होती की त्या दिशा आणि अनुष्काच्या प्रकरणानंतर आदित्य खचून जाईल. पण त्याने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सावरलंय. आणि त्यावेळी श्रीकांत असं म्हणतो की अहिल्या माहीत नाही का, पण मला असं वाटतं की आदित्य नक्कीच कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडलाय. पण ते ऐकून अहिल्या हसतच म्हणते की हे शक्यच नाही, आदित्य प्रेमात पडूच शकत नाही. तर श्रीकांत विचारतो पण का. तर अहिल्या म्हणते की अरे तसं नाही, म्हणजे तो प्रेमात पडू शकतो, मात्र आपल्या आदित्यवर प्रेम शेवटपर्यंत घेऊन जाण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे तो अशाच मुलीच्या प्रेमात पडेल जी मुलगी माझ्या सगळ्या निकषांवर खरी उतरेल. कारण शेवटी आदित्यची बायको कोण होणार हे मीच ठरवणार आणि म्हणूनच तर आदित्यने सगळे अधिकार माझ्याकडे सोपवले आहेत ना. पण श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या मला कळत नाही की हा तुझा कोणता हट्ट आहे. म्हणजे आदित्यला देखील एखादी अशी मुलगी आवडू शकतेच ना जी तुला आवडणार नाही. आणि हे ऐकून अहिल्याचा चेहराच पडतो. ती म्हणत असते की नाही श्रीकांत, असं कधीच होणार नाही. आणि मुळात मला या घरासाठी जशी सून हवी आहे ना तशीच सून मी या घरात घेऊन येणार. आणि मला नाही असं वाटत की आदित्य माझ्या शब्दाच्या बाहेर जाईल. आणि ते ऐकून श्रीकांत गप्प बसतो. दुसरीकडे आदित्य पारू आता जळत का नाही आहे, ती माझं आणि त्या मुलीचं लग्न का लावून द्यायला निघाली आहे याचाच विचार करत असतो. आणि तो घाबरूनच म्हणत असतो की पारूचं माझ्यावर प्रेम नाही आहे का. माझं प्रेम एकतर्फी तर नसेल ना. आणि मग त्यानंतर तो पारूच्या फोटोसोबतच बोलत बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य पारूसाठी एक खूप छान कविता करतो. पण त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. त्यामुळे आदित्य ती कविता आणि पारूचा फोटो पटकन एका फाईलमध्ये लपवतो. पण मग तीच फाईल मोहन अहिल्याकडे घेऊन जातो. आणि जेव्हा हे आदित्यला समजते तेव्हा तो खूपच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.